भारत सरकारच्या वतीने सुरू असलेल्या उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत सिन्नर शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व बीपीएल रेशन कार्ड धारकांना नगरसेवक श्रीकांत जाधव व नगरसेविका प्रतिभा नरोटे यांच्या प्रयत्नातून गॅस कनेक्शनचे वाटप दीप्तीताई वाजे यांच्या हस्ते करण्यात आले। नुकतेच प्रभाग क्रमांक 3 मधील नगरसेवक श्रीकांत जाधव व नगरसेविका प्रतिभा नरोटे यांच्या प्रयत्नातून भारत सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व बीपीएल रेशन कार्ड धारकांना गॅस कनेक्शनचा लाभ मिळवून देण्यात आला असून या योजनेतील पहिल्या 24 लाभार्थ्यांना दीप्तीताई वाजे यांच्या हस्ते या गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले। शहरातील संजीवनी नगर भागात झालेल्या वितरण सोहळ्याप्रसंगी लाभार्थी महिलांसह नगराध्यक्ष किरण ढगळे, गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक गोविंद लोखंडे, श्रीकांत जाधव, प्रतिभा नरोटे, सोमनाथ पावसे, पंकज मोरे, पंचायत समिती सदस्य संगीता पावसे आदींसह मान्यवर उपस्थित होते। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। प्रभाग क्रमांक 3 शासनाद्वारे आयोजित केलेले एसटी आणि एससी वर्गांसाठी गॅस वितरणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। याच्यात दीप्तीताई वाजे यांच्या हस्ते आज महिलांना गॅस वाटप करण्यात आलेली आहे। त्याच्यात एसटी आणि एससी वर्गांसाठी शासनाची जी योजना होती उज्ज्वला योजना, या योजनेद्वारे वाटप करण्यात आली आहे। आता ओबीसीचं सुद्धा चालू होणार आहे। आता काही दिवसात ओबीसीचं पण सुरू होणार आहे। त्यांनी लाभार्थींनी याचा लाभ घ्या। मी संगीता रावसाहेब डोंगरे, राहणार गणेश नगर, प्रभाग क्रमांक 3। शासनाची जी उज्ज्वला योजना आहे त्या योजनेतर्फे आम्हाला जे गॅस कनेक्शन भेटलेलं आहे अण्णा वाजे भारत गॅस एजन्सी यांच्याकडून, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत। शासनाने लागू केलेल्या उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये एससी आणि एसटीच्या जे लाभार्थी आहेत त्यांना आम्ही आमच्या मार्फत गॅस वितरण केलेले आहे आणि जे ओबीसी, एससी आणि एसटी जे लाभार्थी असेल त्यांनी पण याचा लाभ घ्यावा आणि त्यांनी पण कागदपत्र जमा करून अण्णा वाजे यांच्या गॅस एजन्सीतून गॅस वितरण करून घेण्यात यावं अशी सर्वांनी नम्र विनंती करतो। आमचे सहकारी मित्र अण्णा वाजे यांची भारत गॅस एजन्सी या माध्यमातून प्रभाग क्रमांक 3 मधील एससी एसटी महिलांसाठी या ठिकाणी गॅसचं वाटप हे उज्ज्वला योजनेतून या ठिकाणी केलं आहे। केंद्र शासनाचा जो अधिकृत उपक्रम आहे त्या माध्यमातून पहिले 24 कनेक्शन त्या ठिकाणी दिलेले आहेत। प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमचे नगरसेवक श्रीकांतजी जाधव तसेच नरोटे ताई यांच्या माध्यमातून हे गॅस वाटप या ठिकाणी झालेले। आतापर्यंत जवळजवळ 36 कनेक्शन यांनी दोघांनी दिलेले। त्यानंतर आताच सांगितल्याप्रमाणे ओबीसीसाठी सुद्धा या योजनेचा ओबीसी महिलांना सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे, जेणेकरून महिलांना अनेक वर्षापासून जे चुलीपुढे आपले डोळे त्या ठिकाणी खराब होत होते, या योजनेतून केंद्र शासनाच्या दूरदृष्टी प्रकल्पातून हे उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून आज गॅसचं वाटप या ठिकाणी चालू आहे। हे गॅसचं वाटप आमच्या वहिनी दीप्तीताई वाजे यांच्या माध्यमातून उपस्थित सर्व नगरसेविका आणि नगराध्यक्ष आमचे गटनेते हेमंत नाना वाजे यांच्या उपस्थितीत हा गॅस सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। या गॅस सोहळ्याच्या निमित्तानं श्रीकांतजी जाधव व नरोटेताई यांनी जे चांगलं काम उभं केलं आहे त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देऊन अनेकांच्या घरामध्ये त्यांनी गॅसच्या माध्यमातून त्यांच्या संसारात मदत करत आहात त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद दिले पाहिजे, तेवढे थोडेचे। एजन्सी भारत गॅस एजन्सीच्या मार्फत एससी एसटी महिलांना गॅस वितरण केलेलं श्रीकांत जाधव यांच्या प्रभाग 3 सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती।